Good morning, students. In today's class, I will cover a small topic in body fluids, that is RBC life cycle. मी ऑलरेडी तुम्हाला कवर केलं आहे RBC कसे फॉर्म होतात ते. दॅट इज एरिथ्रोपॉयसिस, दॅट इज फॉर्मेशन ऑफ form element of the blood. So in that we covered how the various steps of RBC formation. त्यामध्ये फर्स्ट स्टेप होतं प्रो एरिथ्रोब्लास्ट अँड द लास्ट स्टेप होतं की रेटिक्युलोसाइट ते इजेक्ट करत होते न्यूक्लियस आणि आफ्टर इजेक्शन विदिन 24 to 48 आवर्समध्ये ते ब्लड सर्क्युलेशन्समध्ये येत होते. So now we'll see the life cycle of RBC. Red blood cell live only about 120 days. Now हा प्रश्न आला होता कधीतरी इन 2019 प्रश्न आला होता MCQ साठी द लाइफ सायकल ऑफ RBC. Now why they get destroyed? Because of the wear and tear their plasma membrane undergo as they squeeze to their blood capillary. आता आपल्याला माहिती आहे ब्लड RBC जे आहे ते आपल्या ब्लड वेसल्समध्ये कॅपिलरीजमध्ये मूव्ह होत राहतात. सो जेव्हा ते मूव्ह होतात दे कोलाइड अगेन्स्ट वॉल ऑफ द कॅपिलरी. ते बाजूला आपटतात कॅपिलरीच्या. So they will undergo wear and tear movements. The plasma membrane becomes more fragile with age and the cells are more likely to burst, especially as they squeeze through narrow channel in the spleen. So आपल्याला माहिती आहे की RBCs नवीन सेल्स नाही फॉर्म करू शकतात विदाउट न्यूक्लियस अँड अदर ऑर्गनल. सो जसं वय होत राहतं विथ एज दे आर लायकली टू बस्ट दिस, कारण ते आपटलेले आहेत ना कॅपिलरीच्या वॉल्सना. सो दे टेंड टू बस्ट. So rupture red blood cells are removed from circulation and destroyed by fixed phagocytic macrophages in the spleen and liver, and breakdown products are recycled and used in numerous metabolic processes including formation of red blood cells. आता जे काय ते रॅप्चर झाले आहेत RBC कॅपिलरीच्या वॉल्सना वगैरे कोलाइड होऊन जे काय रॅप्चर्स झाले आहे ते आपल्याला सर्क्युलेशन्समधून काढायचे आहे. सो ते काम कोण करतो? दिस फॅगोसायटिक मॅक्रोफेजेस. आता हे कुठे भेटतात? फॅगोसायटिक सेल्स मॅक्रोफेजेस जे सर्क्युलेशन्समध्ये काढायचं काम करतात, डिस्ट्रॉय करायचं काम करतात इन द स्प्लीन अँड liver. And second point is the breakdown products are recycled. म्हणजे काय? आता RBC, आता आपल्याला माहिती आहे RBC मध्ये काय असतं ते. सो काय प्रोडक्ट जे आहे ते रिसायकल होणार आणि काय प्रोडक्ट जे आहे ते इट विल बी टेकन आउट फ्रॉम द बॉडी. मॅक्रोफेजेस दिस आर द सेल्स जे फॅगोसायटिक करण्यासाठी मदत करतात इन द स्प्लीन, लिव्हर और रेड बोन मॅरो. सो ही तीन नावं लक्षात ठेवा, स्पेशली रेड बोन मॅरो. फॅगोसाइट्स रॅप्चर अँड बोन आउट ब्लड सेल्स. ओके, दिस इज अ फर्स्ट स्टेप. तर सेकंड स्टेप काय आहे? आपल्याला माहिती आहे RBC काय RBCमध्ये काय असतं? ग्लोबिन अँड हिम पोर्शन ऑफ हिमोग्लोबिन. सो ना हिमोग्लोबिन आहे ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड झाला आहे. फर्स्ट पार्ट इज दिस, फर्स्ट पार्ट इज ग्लोबिन
and second part is heme are split apart. The globin जो part आहे is broken down into amino acid which can be reused to synthesize other protein. The globin part झालं. आता heme part बघूया. Iron is removed from heme portion in the form of Fe3 plus, which associates with the plasma protein transferrin, a transporter for Fe3 plus in the bloodstream. आता जो हीम पोषण आहे द Fe3 प्लस तो लिव्हरमध्ये जातो विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्सपोर्टर. सो त्याला ट्रान्सपोर्ट करायला ब्लडस्ट्रीममधून कोण मदत करतो? ट्रान्सपोर्टर कॉल्ड ट्रान्सफेरिन. इन मसल फायबर, liver cells and macrophages of the spleen and liver, Fe3 plus detaches from transferrin and attaches to iron storage protein called ferritin. We'll be able to see this properly in the diagram. So on release from storage site or absorption from gastrointestinal tract, Fe3 plus reattached to transferrin. So परत त्याला अटॅच करतो ट्रान्सफेरिनला. दिस Fe3 plus. The Fe3 plus transferrin complex is then carried to red bone marrow, where RBC precursor cell take it up through receptor mediated endocytosis. आता आपल्याला माहिती आहे की RBC फॉर्मेशन, RBC जो तयार होतात ते कुठे होतात? फर्स्ट स्टेप इज व्हॉट? कुठून सुरुवात होते? फ्रॉम रेड बोन मॅरो सेल. सो जो Fe3 प्लस आहे तो रेड बोनमध्ये जातो अँड इट इज रिसायकल. जे नेक्स्ट स्टेप आहे ना RBC फॉर्मेशनचं, त्यामध्ये हा मदत करतो. देर आर सम अदर कंपोनेंट्स ऑल्सो. अजून काय आहे? Fe3 प्लस, मग ग्लोबिलिन आहे, देन विटामिन्स आहे. सो ते कंबाईन होऊन रेड बोनमध्ये परत फॉर्मेशन ऑफ RBC प्रोसेस सुरू होतो. सो एरिथ्रोपॉयसिस इन रेड बोन मॅरो results in the production of red blood cell which enter the circulation. So Fe3 प्लस कुठे गेला? रेड बोन मॅरोमध्ये. त्यामध्ये अजून काय कंपोनेंट आहे जे RBC तयार करण्यासाठी लागतात? सो रेड बोनमध्ये एरिथ्रोपॉयसिस प्रोसेस सुरू होतो, रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स तयार होणार. ते नंतर आफ्टर 24 to 48 आवर्समध्ये सर्क्युलेशनमध्ये येणार. आता आपण हिमोग्लोबिन डिवाइड केलं होतं, स्प्लिट केलं होतं इंटू हिम अँड ग्लोबिन. ग्लोबिन आपण काय केलं? ते अमायनो ॲसिड झालं आणि ते परत रियूज झालं हो प्रोटीन सिंथेसिस. आता हिम जो पोर्शन होता तो आयर्न पोर्शन इज टेकन अप. का? परत एरिथ्रोपॉयसिस सुरू करण्यासाठी, RBC तयार करण्यासाठी आयर्न पोर्शन परत रियूज झाला. आता राहिला कोण? नॉन आयर्न पोर्शन ऑफ हिम. इट इज कन्वर्टेड इंटू बिलिरुबिन which is a green pigment, and then into bilirubin which is a yellow pigment. आता जे बिलिरुबिन आहे enters the blood and transported to liver. लिव्हरमध्ये बिलिरुबिन
is released by liver cell into bile, which passes to small intestine, then into large intestine. तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया असतात डिफरंट टाइप्स, सो दे विल कॅरी आउट अ फर्मेंटेशन. सो बॅक्टेरिया कन्वर्ट bilirubin into urobilinogen. Some of the urobilinogen is absorbed back into the blood, converted to yellow pigment called urobilin and excreted in the urine. The last step is most urobilinogen is eliminated in the feces in the form of brown pigment called stercobilin, which give feces its characteristic color, that is a yellow brown color. It is because of presence of this pigment stercobilins, which is subsequently because of this urobilin and because of bilirubin. Now whatever points we have covered, जे काय मी तुम्हाला आज एक्सप्लेन केलं आहे ते तुम्हाला डायग्रामिक फॉर्ममध्ये डायग्राममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. सो फर्स्ट स्टेप इज, आता आर बी सी कुठे ब्लड वेसल कॅपिलरीमध्ये सर्क्युलेट होत होत्या. सो आता ते काय झालं आहे, डिस्ट्रॉय झाले आहे, रॅप्चर झाले आहे. सो फर्स्ट स्टेप इज रेड ब्लड सेल्स डेथ अँड फेगोसाइटिस. आता ही प्रोसेस कोण करतो, मॅक्रोफेजिस विच आर प्रेझेंट इन द रेड बोन मॅरो, स्प्लीन और लिव्हर. डिस्ट्रॉय झालं की काय होतं, फर्स्ट सेकंड स्टेप, हिमोग्लोबिन जो पोर्शन आहे तो स्प्लिट होतो इंटू ग्लोबिन अँड हिम. ग्लोबिन काय करतो, इट इज अगेन ग्लोबिन काय करतो, ब्रेकडाउन होतो इंटू अमायनो ॲसिड अँड देन इट इज रियूज फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन. सो इकडे ग्लोबिनचा प्रोसेस संपला. नेक्स्ट स्टेप काय आहे, हिम. आता हिमला आयन प्रोटीन आहे, पोषण आहे आणि नॉन आयन पोषण. सो फर्स्ट आपण काय बघूया, आयन पोषण. आयन पोषण जो आहे तो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टर ट्रान्सफेरिन कुठे जाणार, द लिव्हर. फ्रॉम लिव्हर इट इज अगेन कम्स इन टू द ब्लड सर्क्युलेशन, ब्लड. तिकडे परत तो ट्रान्सफेरिनला अटॅच होतो, ट्रान्सपोर्टर, अँड देन कुठे येतो, रेड बोन मॅरोमध्ये. का, फॉर डिसायकलिंग. तर इकडे काय होतं, रेड बोन मॅरोमध्ये एरिथ्रोपॉयसिस प्रोसेस. एरिथ्रोपॉयसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल. सो त्यासाठी आयन पोषण आहे ते युटिलाइज होतो. इन ॲडिशन टू दॅट वी हॅव अ ग्लोबिन, मग विटॅमिन B12 आहे, मग अजून काय कंपोनेंट आहे जे आपल्याला आर बी सी फॉर्म करण्यासाठी लागतात. सो आयन पोषणचं काम झालं इकडे कंप्लीट. आता नॉन आयन पोषण बघूया. नॉन आयन पोषण जो आहे तो कन्वर्ट होतो इंटू ग्रीन पिगमेंट कॉल्ड biliverdin. It is again converted into bilirubin. bilirubin जो आहे bilirubin from liver it is excreted into small intestine. आधी स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एक्सक्रीट होतो. सो स्मॉल इंटेस्टाइन होऊन लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइनमध्ये काय होतं, बॅक्टेरिया कन्वर्ट दिस बिलिब्रिन इंटू युरोबिलिनोजेन.
Urobilinogen is converted into first part into stercobilin जो एक्सक्रीट होतो कुठून फ्रॉम रेक्टम इन द फॉर्म ऑफ feces. नेक्स्ट जो पार्ट आहे urobilinogen it get excreted into urine in the form of urobilin. So some of the part काय पार्ट्स आहे आरबीसीचे ती रिसायकल होतात. आरबीसी एकदा डिस्ट्रॉय झालं की काय पार्ट आहे फॉर एक्झाम्पल Fe3+, मग आपला ग्लोबिन पार्ट जो आहे तो रिसायकल होतो फॉर प्रोटीन सिंथेसिस. मग आयन पोर्शन जो आहे तो परत आरबीसी फॉर्मेशनमध्ये मदत करतो. आणि काय जे पार्ट आहे फॉर एक्झाम्पल नॉन आयन पोर्शन ऑफ हिम ते एक्सक्रीट होतात. आपल्याला माहिती आहे आता एक्सक्रीशन कॅन बी there are two ways, that is from urine and feces. So तुम्हाला माहिती असेल the color of urine and feces, so it is because of this bilirubin and urobilinogen. So with this RBC life cycle is complete. Thank you.